राजाधिराज राजाधिराज कर्तव्य दक्ष कर्तव्य दक्ष सिंहासनाधीश सिंहासनाधीश छत्रपती शिवराज छत्रपती शिवराज छत्रपती शिवराज क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की। नुसतं जय म्हणून इतिहास घडवता येत नाही, किंबहुना नुसतं जय म्हणणारे असले की इतिहास बिघडवता मात्र निश्चितच येतो। छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर घेऊन नाचण्याचा नव्हे, तर तो डोक्यात घालण्याचा विचार आहे। इतिहास घडवणाऱ्यांना इतिहास विसरून चालत नाही, किंबहुना इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत। आणि म्हणून अशी झोपेचं सोंग घेतलेली माणसं कदाचित इतिहास बिघडवू मात्र निश्चितच शकतात। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना लागलेली काळ झोप म्हणून कोणीतरी जेम्स लेन नावाचा एखादा विदेशी कुत्रा भुंकायला लागतो। उभे आहेत ती मध्ये ज्यांच्याकडे डोकून पाहण्याची कुणाची ताकद नव्हती, ते त्यांच्या पश्चात मात्र त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतातच कसे। हे त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचं लक्षण आहेच, पण त्याचबरोबर श्री महाराजांच्या मावळ्यांना लागलेली काळ झोप हे त्याचंही लक्षण आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं थंड पडलेल्या मराठी माणसाला बंड करून उठवण्याकरता उदंड शिवचरित्र गायलंच पाहिजे। जीवसृष्टीमध्ये अलौकिक असं जीवन चरित्र गायलंच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी घरोघरी पोहोचलीच पाहिजे। आणि म्हणून हे कथन करत आहोत। असे युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपण प्रार्थना करूया। श्री महाराज, तुमच्या चरित्र कथेचा धर्मकीर्तन आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे, त्या धर्मकीर्तना करता यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं। आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए।
सहित गती धरू प्रेम सहित धरू प्रेम सहित गती धरू प्रेम सहित धरू पधारी जिजाऊ कुमार पधारी जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए 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 पुरंदरचा तह झाला 11 जून 1665. मिर्झा राजांच्या भेटी करता श्री महाराज गेले. त्यावेळेला मिर्झा राजे बोलतात, राजाजी आम्ही आपली तारीफ दिल्लीश्वराला कळवलेली आहे. आणि तुम्ही जाणता आहात औरंगजेब आता खरेखुरे शहनशाह झालेले आहेत. आणि मिर्झा राजे बोलून गेले, औरंगजेब खरेखुरे शहनशाह झाले याच्यामध्ये आमची फार मोठी महत्वाची भूमिका आहे. आणि ती नसती तर कदाचित औरंगजेब शहनशाह झालेच नसते. त्यावेळेला राजे बोलतात, मिर्झाजी याच गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं, याच गोष्टीचं वाईट वाटतं. तसं पाहायला गेलं तर दिल्लीच्या तख्तावरच तुम्ही असायला हवा होता. तुमच्यासारखा मुरब्बी, तुमच्यासारखा माताबार, तुमच्यासारखा एकनिष्ठ, तुमच्यासारखा शूरवीर, तुमच्यासारखा भूमिपुत्र खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्तावर असायला हवा होता. आणि तसं जर घडलं असतं तर मी माझ्या पायाने दिल्लीपर्यंत चालत आलो असतो आणि मी माझं छोटस स्वराज्य तुमच्या पदरामध्ये घातलं असतं आणि आजन्म तुमचा चाकर बनून राहिलो असतो. मिर्झाजी आजन्म तुमचा चाकर बनून राहिलो असतो. त्यावेळेला मिर्झा राजे बोलतात, राजाजी जबान की पाबंदी रखो, जबान की पाबंदी रखो राजे. सल्तनत के विरुद्ध या एक अक्षर भी नहीं सुना जाता. राजे बोलतात, राहिले मिर्झाजी पारतंत्र्यामध्ये खरं सुद्धा बोलता येत नाही याची जाणीव आम्हाला नव्हती. तेव्हा मिर्झा राजे बोलतात, राजाजी माझं एक ऐकाल. राजांनी सांगितलं, मिर्झा राजे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. तेव्हा मिर्झा राजे बोलतात, हे तुम्ही शपथपूर्वक सांगता. त्यावेळेला राजाने सांगितलं, आम्ही सुद्धा पूर्वाश्रमीच्या राजपूतच आहोत. आणि मिर्झाजी ध्यानात ठेवा, मराठ्यांचा शब्द म्हणजे वचनच असतं. तेव्हा मिर्झा राजे बोलतात, राजाजी शहनशाहांचा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आता आग्र्यामध्ये मोठ्या थाटामध्ये साजरा होतो आहे. त्या वाढदिवसाची तारीख होती 12 मे 1666. आणि तुम्हाला आणि शंभूराजांना फरमान आलेलं आहे. दोघं हे तुम्ही फरमानाचे धनी झालेला आहात. तेव्हा आम्हाला असं वाटतं, जोपर्यंत बादशहांची शहनशाहाची मर्जी आहे तोपर्यंत आपण जाऊन भेटावं. उचित सत्कार होऊन आपल्याला निरोप दिला जाईल. आणखीन दरबाराचा रिवाज आहे राजे, तो तुम्हाला पाळावाच लागेल. शंभू राजांच्या बरोबर तुम्हाला आग्र्याला जावंच लागेल. तेव्हा महाराजांच्या मुखकमलावरची काळजीची छटा पाहिली मिर्झा राजाने. आणि मिर्झा राजे बोलतात, राजा साहेब आमच्यावर विश्वास आहे तुमचा.
राजाने सांगितले, मिर्जाजी आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तेव्हा मिर्झा राजे बोलतात, राजाजी हातामध्ये तुळशी पत्र घेऊन आम्ही या ठिकाणी शपथ घेतो, तुमच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी आमच्यावर राहील, तुमच्या केसालाही धक्का लागू दिला जाणार नाही. आणि हे एका राजपुताचं वचन आहे. प्राण जाय पर वचन न जाई, हे एका राजपुताचं वचन आहे. आणि राजे आग्र्याला जायला तयार झाले. ज्या वेळेला राजे राजगडावर पोहोचले, जिजाऊ माँसाहेबांनी ही बातमी सांगितली. त्यावेळेला जिजाऊ माँसाहेब बोलता, शिवबा शंभू राजांच्या समवेत तुम्ही आग्र्याला जाणार? त्यावेळेला राजे बोलतात, माँसाहेब आहे या अवस्थेमध्ये कितीही दिवस काढले तरी आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. उलट याच परिस्थितीच्या संधीचा फायदा घेण्याचा आम्ही ठरवलंय माँसाहेब. आणि माँसाहेब चिंता करू नका, मिर्झा राजांचं वचन आहे. आणि या क्षणाला औरंगजेबाला मिर्झा राजांना डावलणं शक्य नाही. मिर्झा राजांच्या वचना करता औरंगजेबाला आम्हाला जपावंच लागेल, जीवा मोलानं जपावं लागेल. आणि बांधवांनो, निघण्याची तारीख ठरली फाल्गुन शुद्ध नवमी 5 मार्च 1666. अगदी निवडक माणसं राजाने आपल्या बरोबर घेतली. 350 माणसाची निवड झालेली होती. अगदी पालखीचे भोई वाहणारे सुद्धा निवडलेले गेलेले होते. त्याच्यामधले काही महाराजांचे प्रमुख जिवलग, त्यांची नावं तुमच्या समोर मांडतो. 1 निराजी रावजी, 2 त्र्यंबक सोनदेव डबीर, 3 हिरोजी फरजद, 4 राघोजी मित्रा, बाजी जेदे, माणको सबनीस, दत्तात्रय त्र्यंबक, रघुनाथ बल्लाळ कोरडे, दाबलजी घाडगे, मदारी मेहत्तर, रामजी आणि कवींद्र परमानंद. त्याचबरोबर नजरबाज होते, बहिर्जी होता, महादेव होता, विश्वासराव होते. आणि 5 मार्च 1666 ला राजांनी राजगड सोडला. शंभूराजे बरोबर होते. उन्हाळ्याला सुरुवात झालेली होती, म्हणून प्रवास आता धीम्यागतीने चाललेला होता. आणि प्रवासामध्ये प्रथम लागलं ते वेरूळ. डोंगर दरीच्या कपारामध्ये बसलेले वेरूळ ही भोसल्यांचं कुलदैवत, भोसल्यांचे श्रद्धास्थान. वेरूळचा कळस पाहिल्याबरोबर श्री महाराजांना केवढा आनंद वाटला. श्री महाराज घृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, घृष्णेश्वराला अभिषेक केला. आणि श्री महाराज घृष्णेश्वराच्या ओश्रीमध्ये बसले. महाराजांच्या सारखे श्रद्धावान नतमस्तक होणार नाही तर काय करणार. ओंकारी ममलेश्वर, 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 ओंकारी ममलेश्वर.
घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन श्री महाराज आग्र्याकडे वाटचाल करू लागले. मजल दर मजल करता करता आग्र्यापासून एक मुक्कामावर 11 मे 1666 ला श्री महाराज पोहोचले. आता दरबाराच्या रिवाजाप्रमाणे कुणीतरी दरबाराचा मोठा अधिकारी श्री महाराजांच्या स्वागताकरता यायला हवा होता. तशी अपेक्षा श्री महाराजांची होती. आणि एवढ्यामध्ये महाराजांच्या समोरून 4 घोडेस्वार 4 बाजूला आणि त्यांच्या समोर एक घोडेस्वार, 5 घोडेस्वार आले. 4 घोडेस्वार जागेवर थांबले. समोरचा जो घोडेस्वार होता तो खाली उतरला आणि आल्याबरोबर त्यांनी राजांना मुजरा केला. त्यांनी पत्र दिलं होतं. औरंगजेबाचं पत्र होतं. बहुत सन्मान पाहून योग्य वेळी तुम्हाला निरोप दिला जाईल. तेव्हा राजाने विचारला, आपकी तारीफ. त्याने सांगितलं, राजाजी इस नाचीज को मुंशी गिरिधर लाल कहते हैं. राजांना आश्चर्य वाटलं. एक साधा कारकून आपल्या स्वागता करता यावा हे दरबाराच्या रीतीला धरून नाहीये. हा दरबाराचा रिवाज नव्हे. कदाचित हे जाणून बुणून तर होत नाहीये. महाराजांची नाराजी त्याने जाणली आणि तो बोलतो, राजा साहेब, प्रत्यक्ष रामसिंग, कुंवर रामसिंग तुमच्या स्वागताकरता येणार होते. रामसिंग म्हणजे मिर्झा राजे जयसिंह यांचे सुपुत्र. आणि मिर्झा राजांचं पत्र रामसिंगांना होतं. शिवाजी महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. शिवाजी राजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. हे पत्र कुंवर रामसिंगला मिळालेलं होतं. तेव्हा त्यानं सांगितलं, प्रत्यक्ष कुंवर रामसिंगच येणार होते, पण दरबारामध्ये एवढा गोंधळ उडालेला आहे, प्रत्येकावर एवढी मोठी जबाबदारी आहे, रामसिंगांना यायला मिळालं नाही. त्यांनी मला पाठवलं. उद्या कुंवर रामसिंग तुमच्या स्वागताकरता येतील. राजाने स्वतःला सावरलं आणि राजा आग्र्यामध्ये पोहोचले. ज्या कोठीमध्ये त्यांची उतरण्याची व्यवस्था केलेली होती त्या कोठीमध्ये राजे पोहोचले. 12 मे 1666 त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. राजांना वाटलं होतं आज का होईना कोणीतरी मोठा अधिकारी येईल, पण तोच मुन्शी गिरिधरलाल दुसऱ्याही दिवशी आला. तेव्हा तो बोलतो, राजा साहेब, प्रत्यक्ष कुंवरसिंग रामसिंगच येणार होते, पण दरबाराच्या पहारेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाहीये. क्षमा करून आपण चलावं. कदाचित रस्त्यामध्ये आपणाला रामसिंग भेटतील. असा थरकाप उडाला होता राजांचा. पण राजाने स्वतःला सावरलं. दक्षिणेतून एवढ्या दूर आलो, एखाद्या छोट्याशा गोष्टीने काही बिघडायला नको म्हणून राजांनी स्वतःला सावरलं आणि शंभू राजांच्या समवेत श्री महाराज दरबारामध्ये जायला निघाले. उन्हाळा अत्यंत कडक होता आग्र्यामध्ये. श्री महाराज ज्या वेळेला दरबाराच्या बाहेर पोहोचले त्यावेळेला दिवाणी आम संपलेला होता आणि दिवाणी खास सुरू झालेला होता. आणि एवढ्यामध्ये कुंवर रामसिंग समोरून आले आणि त्यांनी राजांचं स्वागत केलं. आणि दरबारामध्ये राजांना आणि शंभू राजांना कुंवर रामसिंग घेऊन गेले. तेव्हा दरबारी आम संपलेला आणि दरबारी खास सुरू झालेला. दरबाराच्या अधिकाऱ्यांनी रामसिंगाला आज्ञा केली आणि रामसिंग श्री महाराजांना आणि शंभू राजांना घेऊन दरबारामध्ये प्रवेश झाले. ते दरबाराचं दृश्य राजांनी पाहिलं. सुंदर असा प्रकाश आणि थंडगार असं वातावरण होतं. उन्हातून आलेल्या राजांना दरबारी खास मध्ये थोडस बरं वाटलं. आणि श्री महाराजांनी औरंगजेबाकडे पाहिलं. दरबारी आम मध्ये थकलेला औरंगजेब आता दरबारी खास मध्ये आपल्या सिंहासनावर लोडाला टेकून बसलेला होता.
ज्याच्या साधेपणाबद्दल आजपर्यंत महाराजांनी ऐकलेलं होतं ते साधेपण महाराज निरखित होते. हिरवी फुले असलेला जरीबुंद अंगारका त्याने अंगावर घातलेला होता. डोक्यावर किमावस होता, त्याच्यामध्ये किमती हिरे जडवलेले होते. मोत्याचा कंठ गळामध्ये होता. आणि एकटक नजरेने तो शिवाजी महाराजांना पाहत होता. पुरुषी सौंदर्याने युक्त असे श्री महाराजांची मूर्ती त्याने पाहिली. आणि दरबाराच्या रिवाजाप्रमाणे 1000 मोहरा, 1000 मोहरा, 2000 रुपये नजर आणि 5000 रुपये निसार म्हणून श्री महाराजांनी अर्पण केले. आणि आता मात्र मुजरा करावा लागणार होता. मुजरा करावा लागणार होता. श्री महाराजांना आणि शंभू राजांना मुजरा करावा लागणार होता. एक सांगतो, अरे दुनिया पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका फौला था. दुनिया पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका फौला था. कभी किसी के सामने नहीं झुका शिवा क्योंकि मराठा की वो औलाद था. कधीही कुणासमोर न झुकलेले श्री महाराज आता मात्र महाराजांना झुकावं लागणार होतं. दरबाराच्या रिवाजाप्रमाणे मुजरा करावा लागणार होता. तो त्रिवार मुजरा शंभू राजांनी आणि श्री महाराजांनी केला आहे. पण तो मुजरा औरंगजेबाला नव्हता. पहिला मुजरा होता भवानी शिवशंकराला. दुसरा मुजरा होता आई जगज्जननी तुळजा भवानीला. आणि तिसरा मुजरा होता पुण्यश्लोक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांना. आणि श्री महाराजांना एकदम जसवंत शिंगाच्या पाठीमागच्या लाईन मध्ये उभं करण्यात आलं. महाराजांचा दर्जा याच्यापेक्षा कितीतरी उंच होता. पण आग्र्याजवळ आल्यापासून पदोपदी होत असलेले अपमान महाराजांनी आतापर्यंत स्वतःला सावरलं होतं. पण आता मात्र सारा संयम सुटला. आणि दरबाराच्या इतिहासामध्ये कधीही घडलं नव्हतं ते घडलं. तुम्हाला दरबाराचा रिवाज सांगतो. बादशाह समोर शेरशाह समोर उभं राहायचं झालं, नजर खाली करून जमिनीकडे पाहत उभं राहायचं. तेही तोंडाला रुमाल लावून. बोलायचं झालं तर बादशहाच्या अनुज्ञेनं आणि तेही हलक्या आवाजामध्ये. हा दरबाराचा रिवाज होता. पण दरबाराचा रिवाज मोडला ज्यावेळेला श्री महाराजांना जसवंत सिंगाच्या पाठीमागच्या ओळीमध्ये उभं करण्यात आलं. आता मात्र महाराजांचा सारा संयम सुटला आणि राजे दरबारामध्ये एकदम गरजले. कधी घडलं नव्हतं असं दरबारामध्ये. राम सिंग ये हमारे आगे भी कौन खड़ा है. सारा दरबार असा थक्क झाला. शेरशाहच्या बादशहाच्या नजरेला नजर लावून मान उंच करून एवढ्या मोठ्या आवाजामध्ये सगळा दरबार असा थक्का झाला. ऐसा कभी हुआ नहीं था. ये हमसे क्या बे कौन खड़ा है. त्यावेळेला कुंवर राम सिंग सांगितलं लाभ है राजा जसवंत सिंह. त्यावेळेला महाराज बोलतात राजा जसवंत सिंह माझ्या सैन्याकडून ज्याचा अनेक वेळा पराभव झाला तो राजा जसवंत सिंह. आणि त्याच्या पाठीमागच्या लाईन मध्ये आमचा दर्जा. राम सिंह तुम्हारे पिताजी जानते हैं, तुम्हारा बादशाह भी जानता है मैं कौन सी किस्म का आदमी हूं. सुनो राम सिंह, दक्कन से यहां तक मुझे बुलाया.
दक्कन शाह तक मुझे बुलाया, इसीलिए बुलाया। सुनो राम सिंह, आज मेरे मौत का दिन आया है, ऐसा मैं मानता हूं। आज मेरे मौत का दिन आया है। अगर मैं खुदकुशी कर लूंगा, मैं खुदकुशी कर लूंगा, मेरे मौत का दिन आया है, चाहे तो मेरा सर कटा लो, मगर इसके आगे मैं बादशाह के सामने कभी नहीं जाऊंगा। आणि श्री महाराजांनी दरबार सोडला। आणि संभाजी राजांनी आपल्या आबासाहेबांचा स्वाभिमान अनुभवला। शंभू राजांची छाती अशी गर्वानं फुगली। राजे दरबाराच्या बाहेर आले। एक असा जिना होता, त्या जिन्यावर बसले। जरी खिल्लत महाराजांच्या करता पाठवली, महाराजांनी नाही स्वीकारलं। महाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, महाराजांनी नाही मान्य केलं। आणि मग मात्र महाराज जिथे उतरले होते त्या कोठीमध्ये महाराज आले आणि औरंगजेबानं महाराजांच्या कोठी भोवती फौलाद खानचा पहारा बसवला। फौलाद खान सामान्य नव्हता। फौलाद खान त्याचं नाव ऐकल्याबरोबर अशा चळचळ कापत होते। असा त्याचा धाक होता तो फौलाद खान। त्याचा पहारा बसवला। शेकडो तोफा मांडल्या गेल्या आणि हजारो हशम त्या ठिकाणी श्री महाराजांच्या कोटीभोवती फौलाद खानचा पहारा बसला। आणि रामसिंगला कळालं शिवाजी राजांना मारण्याची योजना शहनशाह बनवताय, औरंगजेबानं बनवलेली आहे। तेव्हा राम सिंगने एक पत्र दिलं, औरंगजेबाला पत्र दिलं, बादशाह कसेही वागण्यास स्वतंत्र आहे, पण एक ध्यानात ठेवा, शिवाजी राजाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्या पिताजीने माझ्यावर सोपवलेली आहे आणि आमच्या पिताजीचा वचन आहे शिवाजी राजांच्या सुरक्षेबद्दल। शिवाजी राजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये आणि तुम्ही जर तसं ठरवलं असेल तर प्रथम मला मारा, माझ्या मुलाला मारा आणि मग शिवाजी राजांना मारा। कशीही वागण्याकरता आपण स्वतंत्र आहात। त्यावेळेला मिर्झा राजांना डावलणं औरंगजेबाला शक्य नव्हतं बांधवांना। आणि मग मात्र औरंगजेबानं कुंवर रामसिंगला दरबारामध्ये बोलवून घेतलं आणि जामीन अर्ज लिहून घेतला। शिवा जर पळून गेला तर जबाबदारी तुझी। तेव्हा रामसिंगनं सांगितलं, पहारे फौलाद खानची आणि जबाबदारी माझी, हे कसं शक्य आहे? माझी जबाबदारी असेल तर आतले पहारे माझे असतील आणि बाहेरचे पहारे फौलाद खानचे असतील। त्याप्रमाणे रामसिंगाचे पहारे आतले आणि फौलाद खानचे पहारे बाहेरचे। आणि जामीन लिहून दिला कुंवर रामसिंग। श्री महाराज आता मात्र आपली बऱ्या बोलानं इथून सुटका नाही हे श्री महाराजांनी जाणलं। आणि नाना प्रकारे त्या औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्याकरता नाना युक्त्या श्री महाराजांनी केल्या। महाराज बोलतात, आम्ही आमचे सारे गड किल्ले द्यायला तयार आहोत, आम्हाला संन्यास घेण्याकरता अनुज्ञा द्यावी। तेव्हा औरंगजेबानं सांगितलं, याच्याकरता दख्खनमध्ये जाण्याची गरज नाहीये। इथून तुम्ही पत्र दिलं तरी सारे गड किल्ले आमच्या सत्तेमध्ये येऊ शकतात आणि तुम्हाला संन्यासच घ्यायचा झाला तर प्रयाग क्षेत्री आमच्या किल्ल्यामध्ये संन्यास घेऊन तुम्ही राहू शकता। श्री महाराजांनी 2 करोड रुपये देण्याची तयारी केली। अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून पण औरंगजेबानं त्या साऱ्या फेटाळल्या। तेव्हा राजे विचार करतात, आता मात्र बऱ्या बोलानं आपली सुटका नाही याच्यातून। ज्येष्ठाचा महिना होता आणि श्री महाराजांचे सारे जिवलग आता गर्भगडीत होऊन बसले होते।
आणि बोलता बोलता विषय निघाला. निराजीरावजी होते, कोरडे होते. तेव्हा राजे बोलतात, पंत आता ज्येष्ठाचा महिना संपला की आषाढ येईल आणि धो 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 पाऊस पडायला लागेल. सारी धरती अशी मोहरून जाईल आणि आषाढ संपल्याबरोबर श्रावण येईल. आणि राजे बोलतात, कृष्ण परमात्म्याच्या आगमनाचा महिना श्रावण. तेव्हा राजे बोलतात, पंत आम्हाला देवजन्माची कथा सांगा. आणि पंतांनी देवजन्माची कथा राजांना सांगायला सुरुवात केली. तेव्हा पंत बोलतात, राजे श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि खरं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत श्रेष्ठत्व आहे, महत्व. याचे अनेक कारण आहेत. वरुण राजाच्या कृपेने धरणी माता हिरवळ लेलेली असते. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शालू पांघरून नटून थटून बसलेली आहे. मातीला सुगंधित असतो, लतविली आनंदाने डुलत असतात. पक्ष्यांची किलबिल असते. संपूर्ण वातावरणामध्ये पक्ष्यांची अशी किलबिल असते. बांधवांनो, ही निसर्गाची किमया आहे. बरं, निसर्गामध्ये जगणारा प्रत्येक जीव आपापल्या परीनं या भूमीला संपर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. श्रावण महिन्यामधले त्या वातावरणामध्ये पक्ष्यांची ही किलबिल कानावर ऐकल्याबरोबर केवढा आनंद निर्माण होतो. आणि एवढ्यामध्ये कुठून तरी कोकिळ कुंजन करत असतो. नद्या नाल्यांना पूर आलेले असतात. पाणी असं खळखळ खळखळ वाहत असत. त्या खळखळणाऱ्या पाण्याकडे पाहिले म्हणजे अंतःकरणामध्ये आनंदाच्या अशा उणवी निर्माण होत असतात. भगिनी वर्गाचे आनंदाई सण या श्रावण महिन्यामध्ये येतात. बांधवांनो, शास्त्रीय अशास्त्रीय अशा प्रकारची व्रत वैकल्य या श्रावण महिन्यामध्ये केली जातात. श्रावण महिना पवित्र मानला जातो. बरीचशी मंडळी श्रावण महिना पाळतात. याच श्रावण महिन्यामध्ये आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. याच श्रावण महिन्यामध्ये कैवल्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले. तोही श्रावण. आणि याच श्रावण महिन्यामध्ये परिपूर्णतम अवतार असणारे कृष्ण परमात्मा प्रकट झाले. नीट ऐका. त्यावेळेला पंत बोलतात, राजे अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये अष्टमीची तिथी आहे. बुधवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. चंद्रवंशामध्ये मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी माते समोर आणि वसुदेव महाराजांच्या समोर मध्यरात्रीच्या समयाला शंखचक्र पद्मगदाधारी सुंदर अशी मूर्ती प्रकट झाली. हे अलौकिक असं सौंदर्य वसुदेव महाराज आणि देवकी मातेने अनुभवलं. तेव्हा भगवान बोलतात, आई बाबा अनेकांचं ऋण फेडण्याकरता मी प्रकट झालो आहे आणि शास्त्र सांगतं त्याप्रमाणे प्रथम ऋण तुमचं फेडतोय. आणि भगवंतानी देवकी मातेच्या मुखकमलाकडे पाहिलं आणि भगवंताला जाणवलं आपल्या माऊलीला वात्सल्य भावाचा आनंद मिळालाच नाही. कसा मिळणार बांधवानो? ज्या माऊलीने आपल्या 6 बाळाची हत्या आपल्या डोळ्यासमोर पाहिली त्या माऊलीला कुठला नाही वात्सल्य भावाचा आनंद तो भरभरून द्यावा. म्हणून भगवान बोलतात, आई बाबा असं पाहत बसू नका.
वसुदेव महाराजांनी विचारलं करू तरी काय. तेव्हा भगवान बोलतात असं करा, एखादी वेळूची टोपलीमध्ये आणा, त्या टोपलीमध्ये मला भरा. त्यावेळेला वसुदेव महाराज बोलतात विश्वव्यापक तुम्ही अशी कोणती टोपली आणू की ज्याच्यामध्ये तुम्ही सामावले जाल. त्यावेळेला भगवान बोलतात मी संकुचित होईन. आणि एवढ्या करता भगवान संकुचित झाले, बाळ रूपामध्ये प्रगट झाले. देवकी मातेनं पुन्हा 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 आपल्या हृदयाशी भगवंताला कवटाळलं आणि श्रेष्ठ अशा वात्सल्य भावाचा आनंद भगवंताने आपल्या माऊलीला भरभरून दिला. वसुदेव महाराज वेळूची टोपली घेऊन आले, त्याच्यामध्ये भगवंताला भरलं, वरून शेला पांघरला, असं उचलल्या बरोबर पायातली बंधनं अशी गळून गेली. पायातली बंधनं गळून गेली. त्या कारागृहाचे दरवाजे खाड खाड उघडले आणि तिथल्या पहारेकऱ्यांना मायावी झोप लागली. आणि वसुदेव महाराज भगवंताला घेऊन गोकुळामध्ये निघाले, कारण भगवंताची आज्ञाच तशी होती. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, 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 नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजली तेथे, देवी मज आणि येथे, माया उपजली तेथे, देवी मजून येते. मनसी असे रक्षपाळ, तेम्या मोहील सकळ, मनसी असे तेना मोहिनी सकळ. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आणि राजे अशा प्रकारे वेळूच्या टोपलीमध्ये बसून कृष्ण परमात्मा मथुरेतून गोकुळामध्ये गेले. नीट ऐका. राजे बोलतात पंत आम्हाला पुन्हा सांगा. हो राजे, वेळूच्या टोपलीमध्ये बसून कृष्ण परमात्मा मथुरेतून गोकुळामध्ये गेले. राजांच्या मुखकमलावर सुंदर असा हास्य उमलला. राजे बोलतात काही भगवंताची लीला आहे. प्रत्यक्ष या विश्वाचे चालक मालक पालन पोषण रक्षण करता कृष्ण परमात्मा वेळूच्या टोपलीमध्ये बसून मथुरेतून गोकुळामध्ये गेले. आणि राजे कित्येक दिवसांना प्रसन्नपणानं हसले. आणि हसता हसता राजे बोलतात काय लीला आहे भगवंताची. भगवान वेळूच्या टोपलीमध्ये बसून मथुरातून गोकुळामध्ये गेले. भगवान वेळूच्या टोपलीमध्ये बसून मथुरेतून गोकुळामध्ये गेले. काय लीला आहे भगवंताची. आणि औरंगजेबाच्या मृत्यूच्या जबड्यातून सुटण्याकरता लागणारी योजना, सुटण्याकरता लागणारी वाट राजांना मिळाली.